झी24 या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपल्याबरोबर आहेत उद्धवजी ठाकरे, शिवसेनेचे कार्याध्यक्ष। उद्धवजी, तुमचं स्वागत। नमस्कार। एकूणच चर्चेला सुरुवात करताना सर्वात प्रथम प्रश्न हा विचारायचा होता की ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसात प्रचार झाला आणि त्यानंतर बरेचसे पर्सनल प्रश्न पण तुमच्याबद्दल उपस्थित केले, हे सगळं बघून तुम्हाला काय वाटतं? नाही, पहिलं मला एक सांगा की माझी मुलाखत घेताना तुम्ही एखादी उंच टॉवर का नाही शोधलात? मला या काय ते जाऊ दे, म्हणजे गेल्या वेळेचा किंवा गेल्या काही दिवसातला जो काही प्रचार झाला, मी म्हणेन मी शिवसेनेपुरतं बोलेन तर मी पॉझिटिव्ह प्रचार केलेला आहे। जे हे पुस्तक मी आलोय करून दाखवलं, हे मुंबईत गेल्या 5 वर्षात, खास करून 5 वर्षात केलेल्या कामांचा हा आढावा आहे। आमची जाहिरात कॅम्पेन सुद्धा तशीच आम्ही ठेवली, पॉझिटिव्ह। नुसतं एक दुसऱ्याची उणीधुणी काढून प्रचार म्हणजे ती एक फार खालच्या पातळीवरती जाते मग ती, आणि लोकांना त्यातनं काय मिळतं किंवा आपण लोकांना काय देतो हा एक मुद्दा राहतो। पण जेव्हा समोरचा आपल्यावरती आरोप करतो त्यावेळेला मग उत्तर द्यावं लागतं। तुम्ही जर का पाहिलं असाल सुरुवातीला, तर मी कुठेही कोणावरती आरोप करून सुरुवात केली नव्हती प्रचाराला। माझ्यावरती जेवढे आरोप झाले तेवढ्या आरोपाचं मला खंडन हे केलंच पाहिजे, उत्तर हे दिलंच पाहिजे। नाही तर लोकांना असं वाटेल की बाबा हे आरोप केले ते खरेत की काय, बिनबुडाचे आरोप हे बिनबुडाचेच असतात। पण हे करून दाखवल्यामुळे तुम्हाला बरंच काही ऐकायला पण मिळालं आणि पण त्याच्यामुळे करून दाखवलं असं बोलणारा निदान एक तरी पक्ष या देशामध्ये आहे, हे या निमित्ताने लोकांसमोर आलं ना। बाकीचे बडबडून दाखवतात, पण मी करून दाखवलं। आणि सगळी जी काही लोकांची कॅम्पेन आहे ना, त्यांना दुसरा शब्द सुचलेला नाहीये, त्याच्यावरतीच सगळे बोलतायत। ही गंमत आहे मोठी। मग एखादं, मी स्वतः जाहिरात क्षेत्राचा विद्यार्थी आहे, हे माझं कॅम्पेन केलं, माझे वर्गमित्र ते मंडळी। जेव्हा एखादं कॅम्पेन लोकांसमोर येतं तेव्हा बाकीच्या लोकांना त्याच्यावरती बोलावं लागतं, चांगलं किंवा वाईट, त्याच्यामध्ये कॅम्पेनचं यश आहे। आणि त्या निमित्ताने लोक आता त्यांना हसतायत की बाबा यांनी निदान सांगताय ते करून दाखवलं, तुम्ही वाटेल ते यमक जुळून वाटेल ते बोलतायत। मला परवा गंमत एवढी वाटली की आपला संघ जिंकल्यानंतर एका पेपरमध्ये फोटो होता, माहिती ना तुम्हाला, धोनीचा फोटो, आणि करून दाखवलंय। म्हणजे एवढा हा शब्द आता लोकांच्या तोंडी बसलेला आहे। मागच्या निवडणुका ज्यावेळी होत्या आणि राज ठाकरे त्यांना शिवसेनेतून बाहेर पडणं आणि त्यानंतर बाहेर पडण्याची कारणं, मी बाहेर का पडलो, बाहेर पडण्यामागची पार्श्वभूमी आणि मग त्याला जोडून टीका टिप्पणी हे सगळं होतं। या निवडणुकीमध्ये आता जरी टीकेच्या स्वरूपात असली तरी परत परतीची भाषा सुरू झालेली दिसते। म्हणजे आता राज ठाकरे असं म्हणणे की मी शिवसेना प्रमुखांसाठी 100 पावलं पुढे यायला तयार आहे। त्यांनी मनातून पराभव मान्य केलेला आहे, त्यांना त्यांच्या समोर अंधकार दिसतो आहे, परतीच्या वाटेखेरीस त्यांना दुसरी वाट दिसत नाही असं आता एकूण दिसतंय। पण हे दोन्हीकडून सुरू झालेलं होतं। नाही, आमचा कुठे पराभव झालाय, आम्ही तर पुढेच चाललेलो होतो। आणि म्हणून तर मी अभिमानाने सांगतो ना की तुम्ही माझ्यावरती टीका करताना काय टीका केली दाखवा ना, कोणी विरोधकांनी काय टीका केली दाखवा ना। पण नवनिर्माण काय होऊ शकलेलं नाही, म्हणून मग परतीची वाटा कुठेतरी दूर शोधतात की काय, अशी त्यांची अवस्था आहे। पण एक तेच विचारत होतं की राज ठाकरे जसं म्हणाले मी 100 पावलं चालायला तयार आहे, म्हणजे दादरपासून ते वांद्रेपर्यंत। पण त्याचबरोबर मी आता निवडणुकीच्या काळात नाही, पण रोज ट्रेडमिलवरती चालतो, किती पावलं चालतो माहित नाही, पण पुढेच जात नाही ना। त्या चालण्याला अर्थ नाही। तुम्ही ट्रेडमिलवरती चालणं ह्याला काय अर्थ नाही, तो एक व्यायामाचा प्रकार म्हणून ठीक आहे, पण मला जायचं कुठे हेच माहिती नाही तर चालून उपयोग काय? नाही, पण मला सांगा की या दिशा आहे का काही तुमच्याकडे, तर नुसतंच चालतंय? नाही, पण मला सांगा की ते यायला तयार आहेत, आणि ते जर यायला तयार असले राज ठाकरे, तर तुमच्यामुळे ते येणार नाहीत असं म्हणतात। म्हणजे नक्की काय याच्या मागे काय आहे? या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या भाकड कथा आहेत। त्यांना आता जर तो उपरती झाली असेल तर त्यांनी हे मान्य केलं पाहिजे की ते जाण्यामागचं कारण हे पोकळ होतं मुळामध्ये। पण असं झालं तर ते तुम्हाला आवडेल? नाही, आवडेल म्हणजे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की बाबा माझी, म्हणजे त्याची जी काय होती ती चूक झालेली आहे, मग उगाच माझ्यावरती जे काही आरोप केले होते ते खोटे होते असं तर बोलणार आहेत का? आता 2 शिवसेना आहेत का, दिसतात का 2 शिवसेना? जर का शिवसेना 2 असतील तर तुम्ही मला कशाला बोलवलं असतं? तुम्ही बाळासाहेबांनाच बोलवलं असतं ना, बाळासाहेबांची मुलाखत घेतली ना तुम्ही, आणि त्याही वेळेला मी होतो ना, आणि आता सुद्धा मी करून दाखवलं म्हणतो याच्यावरती बाळासाहेबांचाच फोटो आहे ना। म्हणजे ही शिवसेना एकच आहे, 2 शिवसेना हा प्रकार नाहीच आहे। मग त्यांची शिवसेना आणि माझी शिवसेना वेगळी कुठे, एकच शिवसेना आहे।
चूक मान्य केली तर नाही, त्यांनी मान्य करावी, लोकांसमोर जावं, कारण माझ्यावरती फार वाईट आरोप त्यांनी त्या वेळेला केलेले आहेत. आता सुद्धा गेल्या 2-5 वर्षात जेवढी टीका मी काँग्रेस राष्ट्रवादीवरती केलेली आहे तेवढी टीका त्यांनी केलेली आहे का? मतदान करताना सुद्धा विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांना मतदान केलेलं आहे, मी नाही केलेलं. मान्य केले तर तुम्ही त्यांना नाही, आधी त्यांनी चूक तर मान्य करू द्या ना, जर तर कशाला बोलतोय आपण. त्यांनी कुठल्या चुका मान्य करायला पाहिजेत असं तुमचं म्हणणं आहे? नाही, आता त्यांचं बाहेर काय, पडणं ही एक चूक असेल, अशा तुमच्या दृष्टीने कुठल्या चुका राज ठाकरे मला वाटतं आता उद्याच्या निवडणुकीचा हा थोडीच मुद्दा होते. निवडणुकीचा मुद्दा नाहीच आहे हा, मग तेच आपण आहे ना. नात्यांविषयी बोलतो आहोत. आणि तर आता सध्याच्या काय झालंय, काही म्हणजे करून भागले आणि देवपूजेला लागले, असं जर का त्यांचं झालं असेल की करून आता काहीच होऊ शकत नाहीये, कारण 5 वर्षात काहीच दाखवलं नाही तुम्ही. एक साधी गोष्ट आहे की जो वचननामा आम्ही दिलेला आहे, काँग्रेसने काही का असेना पण जाहीरनामा केलेला आहे, त्यांच्याकडून काय आलेलं आहे? नुसतंच पचकनामा आहे, तुम्हाला पचपचनामा. वाटतं की इमोशनल मुद्द्यांवर बोलल्यामुळे लोक भावुक होऊन नाही. मग मतं मिळतात? एक वेळ असते ती, पण प्रत्येक वेळेला सदा सर्वदा तुम्ही लोकांना मूर्ख नाही बनवू शकत, आणि लोक एवढी मूर्ख नाहीयेत, नक्कीच नाहीयेत. लोकांना कळते आता की खरं काय आणि खोटं काय हे लोकांसमोर आलेलं आहे, अत्यंत ठळकपणे आणि स्पष्टपणे आलेलं आहे. मला हे सगळं बदलायचंय, पण तुम्ही करणार काय आहे मला नाही माहित, पण बदलायचंय. असं नाही होत. गेली 5 वर्ष जी आम्ही कामं केलेली आहेत, ही 5 वर्ष कामं करता करता पुढच्या 5 वर्षाच्या, त्याचा 5 वर्षाचा आमच्याकडे एक ब्ल्यू प्रिंट वगैरे हे काही भानगड नाहीये. आमच्या मनात आराखडा असतो आणि तो आराखडा आम्ही वचननामे दाखवलेला आहे. काय दाखवलं तुम्ही? कधी तयार होणार ब्ल्यू प्रिंट तुमची? पण मला एक अजून एक विचारायचं होतं की नेहमी तुम्हालाच टार्गेट का केलं जातं? म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच नेहमी का बोललं जातं? बाकी कोणाबद्दल बोललं जात नाही, पण उद्धव ठाकरे, आता जेवढे नेते गेले ते सगळे म्हणतात की आमच्या उद्धव ठाकरेंमुळे आम्ही बाहेर पडलो, उद्धव ठाकरेंमुळे बाहेर पडलो. नेते गेले, शिवसैनिक नाही गेले. शिवसैनिक तसेच आहेत. हे शिवसैनिक हे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत, आणि मला या सगळ्या संकट काळामध्ये जीवाभावाची साथ देणारे शिवसैनिक मला प्राणवून प्रिय आहेत. आणि या शिवसैनिकांच्या साथीमुळे, सोबतीमुळे अशी किती संकट आली तरी मला पर्वा नाही. सगळ्यांना पुरून शिवसेना जी उरते ती ह्या शिवसैनिकांमुळे, आणि तो शिवसैनिक जोपर्यंत माझ्यासोबत आहे तोपर्यंत मला कोणाची पर्वा नाही. नाही, पण याच्यावरचं म्हणजे राजकारण किंवा भावना काय असतील की म्हणजे इतर शिवसेना प्रमुखांचं नाव कुणी घेत नाही, किंवा शिवसेनेतल्या इतर नेत्यांचं नाव कुणी घेत नाही, फक्त उद्धव ठाकरेंचंच नाव घेतलं जातं. बरोबर आहे, कारण शिवसेना प्रमुखांचं नाव जर का त्यांनी घेतलं तर पुढे बोलण्याची मला गरज नाहीये. लोक ठेवतील का जागेवर त्यांना? आणि मग कोणाला तरी खलनायक केला पाहिजे. मला काहीतरी एखादी गोष्ट पाहिजे, पण त्याच्यासाठी मला कोणाला तरी वाईट ठरवलं पाहिजे. मग कोण वाईट? का मी शिवसेना सोडली? काय शिवसेनेमध्ये वाईट काय? जर बाळासाहेबांची शिवसेना तुला मान्य आहे, तर त्याच बाळासाहेबांनी सीमावासियांसाठी 3 महिने तुरुंगवास भोगला होता, हे विसरलं का? त्या सीमा भागातल्या मराठी बांधवांची जी बाजू शिवसेनेने घेतलेली आहे, त्यांना तुम्ही महाराष्ट्रात येऊन तुम्हाला काय करायचंय? काय आहे महाराष्ट्रामध्ये? आणि तिकडेच तुम्ही राहा. कानडी तुम्हाला आलीच पाहिजे. कानडी अत्याचार तुम्ही सहन करा. कानडी तुम्हाला जबरदस्ती का होईना आपण ती शिकलीच पाहिजे. ही भूमिका शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेची भूमिका आहे का? 69 साली जवळपास 69 हुतात्मे शिवसेनेने दिलेले आहेत. 10 दिवस मुंबई जळत होती. 3 महिने शिवसेना प्रमुखांसह अनेक नेते, शिवसैनिक हे तुरुंगात होते. तर ही शिवसेना प्रमुखांची शिवसेना आहे, ही आधी कळलेली आहे का? उद्धवजी, निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात ठाकरे कुटुंबातले भावनिक मुद्दे का बाहेर येतात? ते तुम्ही काढताय, मी थोडीच काढतोय. मी घरी बसलो होतोय. नाही, पण ज्या पद्धतीने बाळासाहेबांनी नाही, आवाहन भावनिक केलं, मुद्दे कोण त्याच्यानंतर काढतंय? राज ठाकरेंनी नाही, नाही, आवाहन बघा. केलं, परत आता तुम्ही बोलता, दिनेश, एकूण इमोशनल सगळं वातावरण झालंय. प्रचाराचे म्हणजे जे मुद्दे आहेत खरे शहराच्या विकासाचे असतील, ते मी जे दाखवलेत ना. प्रचारामध्ये आले, जे मी दाखवलेत ना, खरे मुद्दे मी दाखवलेत, आणि मग त्यांच्याकडे काहीच नसेल तेव्हा मग भावनिक. म्हणजे भावाला शिवी देऊन भावनिक, भावाला दोष द्यायचा आणि मग भावनिक, असं काय आहे का नवीन शब्द? म्हणजे याचा अर्थ थकलेले आहेत, मनातनं हरलेले आहेत, करण्यासारखं काही शिल्लक राहिलेलं नाहीये. पुढे जाण्यासाठी पावलं अडखळत आहेत, दिशा सापडत नाहीये, आणि मग घोटाळत राहायचं. उद्धवजी, आपण थोडं कौटुंबिक मुद्द्याकडे वळू. राज ठाकरेंनी शिवसेना नको, मला असं वाटतं राजकीय नाही, कौटुंबिक पेक्षा आपण जनतेच्या प्रश्नाकडे जाऊया. मग तेच उद्याच म्हणतो. सॉरी, तुम्ही ते बोलला तर मग नाही, म्हणजे थोडंसं तरी कौटुंबिक मुद्द्याकडे, कारण की हा मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. राज ठाकरेंनी शिवसेना सोडली, तुमच्यात राजकीय कटुता आली, परंतु कौटुंबिक कटुता आहे का? म्हणजे अजून काय कौटुंबिक संबंध तुमचे अजूनही जिव्हाळ्याचे आहेत? नाही. मी जर का शिवसैनिक
लढत असतील आणि ते ज्याच्याशी लढतायत त्याच्याबरोबर मी मैत्री ठेवू शकत नाही. मी माझं नातं शिवसैनिकाशी आहे. शिवसेनेला संपवणाऱ्याबरोबर माझं नातं असू शकत नाही. ते माझं नातं आमच्या कुटुंबाचं नातं हे तुटलेलं आहे. कारण नाही तर तो ढोंगीपणा होईल. शिवसैनिक कोणासाठी लढतोय? उद्धवजी, तो लढतोय आणि मी नातं जपायचं हे होऊ शकत नाही, अजिबात नाही होणार. जर राजकीय गोष्ट घेतली आपण, समजा महापालिकेमध्ये आता जे चर्चा सुरू आहे की महापालिकेमध्ये शिवसेना भाजप युतीला गरज पडली, गरजच नाही ना पडणार. ते कल्याण डोंबिवलीमध्ये जे झालं ते मुंबईत होऊ शकेल? कारण नाही होणार, नाही होणार. कारण मधल्या काळामध्ये जे काय सगळं घडलं, आता कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा सगळ्यांनी अटकळ बांधली होती की त्यांची सत्ता येईल, पण शिवसेनेचे 2700 सगळ्यांचं मिळून शिवसेनेचे 38 नगरसेवक झाले. शिवसेना वाढली, 10-11 नगरसेवक शिवसेनेचे वाढले, संभाजीनगरमध्ये वाढले. प्रत्येक महापालिकेमध्ये शिवसेनेचे नगरसेवक वाढलेले आहेत. यांचे कुठेतरी 1-2 असे नंतरच्या काळात आलेले आहेत गेल्या 5 वर्षात. नाही, जी काही आता अंदाज बांधले जातात त्याच्यात शिवसेनेला पूर्ण बहुमत, महायुतीला पूर्ण बहुमत मिळणार नाही अशी शक्यता वर्तवली जाते. अशात जर तुम्हाला गरज लागली, गरज लागणार नाही. पूर्ण बहुमत शिवसेनेला मिळणार, शिवसेना, भाजप आणि आरपीआय युतीला मिळणार. कारण मी पुन्हा सांगतो, विश्वासार्हता ही आमची मोठी एक आम्हाला लाभलेली प्रतिमा आहे. तुम्ही राजकीय नेते म्हणून बाकीच्या पक्षांकडे कुठल्या पद्धतीने बघता? तुम्ही जसं म्हणालात तुम्हाला आत्मविश्वास आहे की शिवसेना जिंकू शकते, पण तुम्हाला काय वाटतं की बाकीचे पक्ष हरतील असं तुम्हाला काय वाटतं? कारण मी जिंकेन, सारी गोष्ट आहे. मी जिंकेन म्हटल्यानंतर बाकीचे हरणार नाही. ज्या पद्धतीने तुमच्यावर आज टीका झाली आहे की तुम्ही काय केलं 17 वर्षात, हे केलं किंवा तुम्ही म्हणताय ते करून दाखवलं, पण जे बाकीचे पक्ष आहेत, अपोजिशन पार्टीज आहेत, ते म्हणतात त्यांनी काहीच केलं नाही, मुंबईची वाट लावली, खड्डे असतील, रस्ते असतील किंवा बाकीचे विषय असतील. त्या पलीकडे काय बोलतायत का? पाण्याची व्यवस्था. म्हणून मी सांगतो ना, हे पुस्तक जे आहे ना ते माझं चाळण जरा, ह्याच्यात सगळे जे कामं केलेले आहेत ते मी फोटो दिलेले आहेत. कोणतंही असं क्षेत्र मी ठेवलेलं नाही की जिकडे मी केलेल्या कामाचे फोटो तुम्हाला दाखवलेले नाहीये. रस्त्यांच्या बाबतीत सुद्धा रस्त्याची कामं ही सातत्याने चालूच आहेत. दर पावसाळ्यात खड्डे पडतात आणि ते नंतर आम्ही बुजवतो, पण तेवढेच खड्डे घेऊन जर का सातत्याने दाखवले जाणार असतील तर त्यांचा तो कमकुवतपणा आहे ना. पण त्याच बरोबरीने रस्ते चांगले झालेले आहेत ते का नाही दाखवले जात? त्याची प्रशंसा का नाही केली जात? त्यात पण मला हेच विचारायचं की प्रत्येक वेळी असं का वाटतं, म्हणजे बाळासाहेबांशी बोलताना पण हेच जाणवलं की पत्रकार फक्त शिवसेनेला टार्गेट करतात, असं आहे का? पत्रकार नाही, विरोधक. आपण विरोधकांच्या बद्दल बोलताना आता ही जी काही टीका केली पत्रकारांनी नाही केलेली, विरोधकांनी आमच्यावर जी टीका केलेली आहे, तुम्ही काय केलं आणि आम्ही काय केलं असं दिलखुलासपणाने होऊ द्या ना. जसं मला सांगा ना, मी महापालिकेत कारभार करतोय, मी पुस्तक काढलं, तुम्ही खोटं आहे मला दाखवा, खोटं, ह्याच्यातले फोटो खोटे दाखवा, कुठलाही फोटो. आता हे शाळेतली जी आहे हे तुम्हाला फोटो दाखवलेत ना, कुठलंही पान काढा, कुठलंही पान काढा तुम्ही, त्याच्यात खोटं कुठे म्हणून तुम्ही फोटो दिलेले आहेत. हे उद्यानं नाही आहेत का? ज्या वेळेला मुंबईमध्ये आदर्शसारखा घोटाळा झालेला आहे, अजूनही तो भूखंड कोणाचा आहे हे कळत नाहीये. म्हणजे संरक्षण दलाच्या जवानांसाठी असलेला भूखंड खाणारी औलाद आमच्यावरती टीका करते. असं एका तरी भूखंडाचं आरक्षण महापालिकेच्या अखत्यारीतलं आम्ही बदललंय का गेल्या 5 वर्षात? अजिबात बदलू दिलेलं नाही मी. बरं, हे सुद्धा केलेलं आहे आम्ही. तो सुवर्ण महोत्सव सुद्धा आम्ही दणक्यात साजरा केलाय, रक्तदानचा विश्वविक्रम केलाय, सामाजिक, शैक्षणिक सगळ्या बाबतीमध्ये हा स्विमिंग पूल बांधलेला आहे, संयुक्त महाराष्ट्र दालन बांधलेलं आहे, किती कामं केलेली आहेत. उद्धवजी, तुम्ही कामं दाखवतात पण तुमचे विरोधक या कामांमध्ये झालेला भ्रष्टाचारही दाखवतात, त्याचे पुरावेही देत आहेत. भ्रष्टाचाराचा पुरावा कुठे दाखवा? राज ठाकरेंनी जे त्या दिवशी भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांनी अनेक उदाहरणं पुरावे दिली, कुठे? जे टेंडरचे जो काही खर्च झाला या कामांवर, त्यातल्या त्यांनी ते मुद्दे मांडलेले आहेत भ्रष्टाचाराचे. मग त्यांचे नगरसेवक काय तोंडात गोळा घालून गप्प बसले होते का नाही 5 वर्षात काढले? आणि हा पुरावा असेल तर हा पुरावा माझ्याकडे मी घेऊन फिरतोय ना, हा कागद तुम्हाला मी दाखवलाय मागे. महापालिकेत आर्थिक गैरव्यवहाराच्या किती घटना उघडकीस आल्या, त्या प्रकरणी काय कारवाई सुरू आहे, त्याचं उत्तर जे आहे ते इकडे दिलेलं आहे शासकीय भाषेत. निरंक म्हणजे 0. आणि हा शासकीय कागद आहे. 40,000 कोटीचं तुम्ही म्हणतात, शिवउद्योग सेनेच्या वेळेला किती लोकांकडनं पैसे घेतले आणि काय केलं? आणि मग हा जो आहे ना, असा आरोप तर लोकांनी केलेला आहे की 10 लाख रुपयात त्यांनी उमेदवारी विकलेली आहे. या घोटाळ्याचं काय, या भ्रष्टाचाराचं काय? म्हणजे जिकडे तुम्ही महापालिकेची उमेदवारी देताना पैसे घेता तिकडे महापालिकेत गेल्यावर काय खाणार? म्हणजे ही वृत्ती आहे ना. आणि इकडे बाजूला आहे ना खळखटाक, त्यांचंच ऑफिस फोडले त्यांच्या कार्यकर्त्यांनी. म्हणजे दोन्ही दाखवलेलं आहे, खळखटाक पण दाखवलेलं आहे. आणि उमेदवारी देताना पैसे खाणारे लोक तुम्ही स्वच्छ कारभाराचा दाखला काय देणार हे बघा ना. 10 लाख रुपयाला असं शिवसेनेवरती कधी आरोप नाही झालेले.
नाही उद्धवजी, पण बहुमताच्या हे जे जोरावर आहे की त्याने संपूर्ण आहे त्यांच्या याच्यामध्ये. बरं, वचननाम्यामध्ये सुद्धा तुम्ही त्यांचा वचननामा म्हणून काय दिलाय, पोकळनामा, तो काढा. त्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हटले की झोपडपट्ट्यांच्या बाबतीत राज्य सरकार बरोबर, म्हणजे राज्य सरकार आलं ना त्याच्यात, मान्य करताय ना. आणि आमचा वचननामा आहे, तो वचननामा तुम्ही बघा काय केलेलं आहे आम्ही त्याच्यामध्ये, काय अभ्यास पूर्ण केलेला आहे. असा मी तर म्हणेन काँग्रेसचा पण जाहीरनामा नाहीये. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने सखोल अभ्यास करून आम्ही ही वचनं दिलेली आहेत, जी वचनं आम्ही पुढच्या 5 वर्षात पूर्ण करणार आहोत. हे करून दाखवलंय, हे करून दाखवणार आहे, असं हे दोन्ही घेऊन मी अभिमानाने जातोय. राज ठाकरे म्हटले होते की जाहीर भाषणात की मुंबई कधी मागितली नव्हती आणि फक्त प्रचारासाठी माझा वापर केला जायचा आणि सिंधुदुर्गात आणि तिकडे नारायण राणेंविरोधात बोलण्यासाठी मला पाठवलं होतं. मग यात हे खरं बाळासाहेब, एक मिनिट, नाही, मी ह्याच्याबद्दल काही बोलणार नाही. पण बाळासाहेबांनी परवा जी मुलाखत दिली ना, मला वाटतं आयबेनला, ती सगळ्यांनी बघावी. आणि त्याच्यात काय खरं आहे, जर का ते बाळासाहेब म्हणाले ते खरं खोटं म्हणणार असतील तर असं बाळासाहेबांना खोटं बोलणाऱ्या माणसाबद्दल मला एक चकार शब्द बोलण्याची इच्छा नाहीये. जे बाळासाहेब बोललेत ते त्याच्यात स्पष्टपणाने बोललेले आहेत आणि ते जर का खोटं म्हणणार असाल तर तुमचं बाळासाहेबांबद्दलचं प्रेम हे थोतांड आहे. आणि अशा बाळासाहेबांना खोटं बोलणाऱ्या माणसाबद्दल मला एक अवाक्षर काढण्याची इच्छा नाहीये, लायकी नाही त्या माणसाची. मग उद्धवजी, पण तुमच्याबद्दल त्यांचा हाच आक्षेप असतो. पण मला असं वाटतं की उद्या ठाकरे घराण्याची निवडणूक आहे का मुंबई महापालिकेची निवडणूक आहे? पण शेवटच्या टप्प्यात तर खरं दोन्हीकडून जे आरोप प्रत्यारोप झाले. नाही, मी कुठे आरोप केलेले आहेत, मी आरोपच केलेले नाहीयेत. मी करून दाखवले म्हणूनच मुलाखतींमधनं काही गोष्टी पुढे आल्या, त्याच्यात मी करून दाखवले म्हणून मी बोलतोय. मी कुठे कोणावरती आरोप केले? मी आरोप झाले तेवढ्याला उत्तर दिलेली आहे. शेवटी आरोप झाले ते तुम्हाला कुठेतरी मान्य करायला लागेल आणि आरोप झाले असतील तर त्याची उत्तर आम्हाला पाहिजेत आणि आमच्यापेक्षा जनतेला पण ते बरोबर आहे ना. की शेवटी तुमच्याबद्दल जे बोललं जातंय त्यात किती सत्य आणि किती अर्धसत्य हे लोकांसमोर येण्यासाठी बाळासाहेबांनी जी मुलाखत दिलेली आहे त्या बाळासाहेबांना तुम्ही खोटं ठरू शकता? काय तुमची लायकी आहे? काय लायकी काय? बाळासाहेब बोलल्यानंतर बाळासाहेबांच्या शब्दाला खोटं बोलता आणि मग पुन्हा थोतांड सहानुभूती मिळवण्यासाठी, मतं मिळवण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना मला मान्य आहे आणि बाळासाहेब खोटेत? नाही, खोटे आणि खऱ्याचा प्रश्न नाही. नाही, हे आहेच ना. जे बाळासाहेब बोललेले आहे त्याच्यात मी एका अक्षराने आता काय बोलणार नाहीये. जे बाळासाहेब बोलले ते बोललेले आहे आणि ते टीव्हीवरती सगळ्यांनी बघितलं. नाही, त्यांचा मुद्दा असा होता की शिवसेना प्रमुख जे बोलले त्याविषयी पुढे जाऊन त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी जी गोष्ट सांगितली ती अर्धी गोष्ट होती आणि पुढची अर्धी गोष्ट आता मी तुम्हाला सांगतो असं म्हणून त्यांनी पुढची गोष्ट सगळ्या गोष्टी त्यांनी पूर्ण कराव्या. शिवसेना प्रमुखांच्या अर्ध्या गोष्टीविषयीचा हा प्रश्न नाही. आम्ही पिक्चर काढले काय अर्ध सत्य आणि तुम्ही बोला ते पूर्ण सत्य? तर तिची हा कोण आहे त्यातला? तो सदाशिव अमरापूरकर. तिची पुढची मला अशा गोष्टीवर बोलण्याची नेमकं त्यावेळेस काय घडलेलं? कारण त्या दिवशी राज ठाकरेंनी असा उल्लेख केलेला की मनोहर जोशी त्यांना घेऊन मातोश्रीवर आले होते, अशा पद्धतीने त्यांच्या पुढे प्रस्ताव ठेवण्यात आला. काय नेमकं घडलं होतं त्यावेळेस? राज ठाकरेंची समजूत काढण्यासाठी काही प्रयत्न झाले? बाळासाहेब बोलले हे खोटं ते बोलणार असतील तर मला त्या व्यक्तीबद्दल बोलायचंच नाही. बाळासाहेबांना जे बोलायचंय ते टीव्हीवरती आहे, त्या मुलाखतीत बाळासाहेब बोललेले आहेत. पण उद्धवजी, तुम्ही म्हणताय की ठाकरे घराण्याची नाही तर मुंबई महापालिकेची निवडणूक आहे, परंतु ठाकरे घराण्याच्या या युद्धामुळे, या भांडणामुळे मराठी माणसाचं नुकसान होतं. ठाकरे घराणा वैयक्तिक नाही, हे जनतेचं आहे. आपण याच बाबतीत जाणून देऊया, कारण प्रत्येक वेळी असं म्हटलं जातं की मराठी मतांचं जे विभाजन होतं आणि ते का होतं, आपण याचं उत्तर घेऊया एका ब्रेक नंतर. तुम्ही पाहत राहा झी 24 तास. एक पाऊल पुढे. नवीन गोदरेज नुपूर मेहंदीमध्ये आहे 9 वनौषधींचं योग्य प्रमाण, जे केसांना कलर व कंडिशन करतं आणि देतं अनोखी शाईनही. मिक्स सही शाईन नवी. क्या बात है. तुझ्या खुशीसाठी काय काय करावं लागतं? सकाळी 5 वाजता जिम, लो कॅलरी डाएट आणि तुझ्या गोड गोड हाताने बनवलेला हा स्वीटनरवाला चहा. कडवट. वा, आज इतका गोड, साखरेसारखा. विप्रोचा नवा स्वीट अँड हेल्दी सुक्रोलोज. साधारण स्वीटनर उकळत्या पाण्यात गोडवा गमावतो, पण विप्रो स्वीट अँड हेल्दी सुक्रोलोज उकळत्या पाण्यात पण विरघळतो गोडवा न गमावता आणि देतो नॅचरल साखरेसारखी चव. म्हणजे चहा होतो गरमागरम आणि टेस्टी. वा, क्या बात है. तुझ्या खुशीसाठी काय काय करावं लागतं? विप्रो स्वीट अँड हेल्दी सुक्रोलोज. जीवनात गोडवा आणि Tata Safari, now rupees 7.95 lakhs only. हॅलो सर जी ऐका हो सर.
आणखी किती चॅनल बदलणार सरजी? सरजी प्लीज जोडून द्या ना सर. अबे चुप. सर प्लीज, पायाला खाज सुटली आहे सर. अरे सर, तर मग तुम्हीच खाजवून द्या ना प्लीज. यांच्यावर डिश वार आहे. यांच्यासाठी तर देतो डिश टीव्ही 330 हून अधिक डिजिटल क्वालिटीचे चॅनल्स आणि सेवा. तर मग थांबणार कसं? सर्वांवर डिश वार आहे. करू नका झटापट, एक गोळी फटाफट. सकाळी पोट टकाटक. शारंगधर सुखसारक वटी. चूर्णाला आता रामराम. The fresh, crisp fragrance of new denim body spray. For the man who doesn't have to try too hard. नवीन गोदरेज एक्सपर्ट एडवान्स्ड, जो करतो हेअर कलरिंग सोपं. ज्याचा क्रांतिकारी जेल फॉर्म्युला पावडरचं रूपांतर करतो जेल मध्ये. हा कलरचं गळणं व टपकणं थांबवतो. हे पहा, शिंतोडे न उडवता. आणि ह्याचे ट्रिपल कंडिशनर्स केसांना बनवतात सुपर सॉफ्ट. गोदरेज एक्सपर्ट एडवान्स्ड हेअर कलर 3 आकर्षक शेड्स मध्ये. फ्लेक्सिबल बेनिफिट्स वाला SBI लाइफ फ्लेक्सी स्मार्ट इंश्योरेंस. फ्यूचर गारंटीड. बात से बात को जोड़ना, बूंद में आसमां देखना. ऊंची अपनी उड़ान है, आंखों में ये जहान है. ऊंची अपनी उड़ान है, आंखों में ये जहान है. पंखों में ऐसी जान है, ये गूंज है. ये गूंज है आसमान. सीमेंट हो तो बिनानी सीमेंट सदियों के लिए. रेसिपी कोणतीही असो, सगळ्यात आवश्यक आहे चमचा. किती चमचे मीठ, साखर, हळद जर माहित असेल तर झालं काम. पण या कामाचं काय? यासाठी सुद्धा चमचा. फक्त 1 चमचा विम जेल, 1 वाटी पाणी आणि एका वेळची सगळी भांडी डन. संशय इतका फेस आहे की भांड्यांबरोबर सगळा संशय सुद्धा धुवून जाईल. तर आता धुण्याची रेसिपी लक्षात ठेवा. विम ऍक्टिव्ह जेल 1 चमचा ढवळून एका वेळची सगळी भांडी टाका धुवून. दुगने फायदे वाला SBI लाइफ शुभ निवेश. मैच्योरिटी भुगतान के बाद भी लाइफ इंश्योरेंस जारी रहे. SBI लाइफ फ्यूचर गारंटीड. शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे सध्या झी24 तास मध्ये आलेले आहेत आणि त्यांच्याशी आपण गप्पा मारतो आहोत. राजकारण आणि राजकारणापलीकडचं नातं आणि त्यांच्या नात्यातले पैलू याविषयी सुद्धा आपण त्यांच्याशी बोलतो आहोत. उद्धवजी, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसा विनोदनी प्रश्न विचारलेला होता की मराठी माणसाचं नुकसान होतंय का या सगळ्या भांडणामध्ये? जरी हा कौटुंबिक वाद नसता तरी आता राजकीय याच्यावर येऊन आपण अजिबात होत नाही. कारण काँग्रेसमध्ये सुद्धा बंड झालेलं आहे की काँग्रेसमध्ये सुद्धा तो एक गट निष्ठावान काँग्रेस जनांचा उभा राहिलाय आणि ते म्हणतायत की काँग्रेसमध्ये मराठी माणसावरती अन्याय होतोय. मराठी माणूस हा एवढा तुम्ही दूधखुळा समजू नका. मराठी माणूस हा हुशार आहे. त्यांना आता गेल्या वेळेला कळलेलं आहे की बाबा मतं फुटली तर कृपाशंकरच्या हातात मुंबई जाईल आणि त्याच्या हातामध्ये ही मुंबई, म्हणजे मी तर हेच म्हणतो ना की रक्त सांडून मिळवलेली मुंबई, बलिदान देऊन मिळवलेली मुंबई ही मराठी माणूस यावेळेला फुटणार नाही, फाटणार नाही. मराठी माणूस आणि शिवसेना, शिवसेना प्रमुख आणि मराठी माणूस हे नातं हे दृढ आहे. तुम्ही किती मध्ये त्याच्यामध्ये काही करायचा प्रयत्न केला तरी पुढे काही दिसतच नाही ना. आता त्यावेळेला हे एक भास निर्माण केला गेला, पण आता पुढे 5 वर्षात कार्यक्रम काय दिलात? तर कार्यक्रम काही नाहीये. तुमच्या पक्षाचं धोरण काय आहे? धोरण काय नाही. मी काय करणार आहे? तुमचा साधा निवडणुकीचा जाहीरनामा देऊ शकत नाही. तर अशा वेळेला तुम्ही मराठी माणूस म्हणून काय देणार मराठी माणसाला? हे जरी किती खरं असलं उद्धवजी तरी एक मान्य करायला लागेल की आधीच्या ज्या निवडणुका झाल्या त्यात मराठी मतांचं विभाजन झालं. ठीक आहे. त्यात शिवसेनेला नुकसान झालं, ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे झालं. तुम्हाला काय वाटतं की या निवडणुकीत पण तोच इतिहास पुन्हा रिपीट? मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगू का? मी कारण जाहिरात क्षेत्र ह्या क्षेत्रातला मी विद्यार्थी आहे.
प्रॉडक्ट कसं सेल करायचं हे एक कला आहे, म्हणून तर त्याला ते जाहिरात क्षेत्र आहे. काही वर्षांपूर्वी तुम्हाला लोकांना आठवत असेल, मी आता नाव घेण्याची गरज नाही, पण एक टूथपेस्ट बाजारात आली होती आणि त्याच्यात एकच वाक्य होतं, इसमें लवंग का तेल है. एवढी ती पॉप्युलर झाली की 3 महिने बाकी सगळ्या टूथपेस्ट झोपल्या होत्या. मी सुद्धा ती टूथपेस्ट घेतली होती. म्हणजे मी कोलगेट वापरत होतो, ती बाजूला ठेवून ती टूथपेस्ट घेतली होती. ती टूथपेस्ट वापरल्यानंतर पहिल्याच वेळेला ब्रशिंगमध्ये कळलं की अरे याच्यात दमच नाहीये, बोगस आहे प्रकरण. म्हणजे जेवढं दाखवलं जातं तेवढं याच्यात काही नाहीये. पण 3 महिने त्या टूथपेस्टचे होते. पण त्याच्यानंतर आज त्या टूथपेस्टचं नाव तरी तुम्हाला आठवते का? पण इसमें लौंग का तेल आठवते, पण त्या टूथपेस्टचं नावही आठवत नाही. तसं आहे मराठी 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 बरोबर आहे, पण मराठी माणसासाठी केलंच काय बाबा तू? मराठी माणसाला तू देणारच काय? आणि पुन्हा एकदा सांगतो की सीमा भागात राहणारे हे मराठी माणसं ही मराठी नाही आहेत का? आता रामदास आठवले आमच्या सोबत आले, त्यांच्यासोबतच्या भीमशक्तीला तुम्ही अर्धवट म्हणता, म्हणजे भीमशक्तीचा किंवा आंबेडकरी जनतेचा अपमान नाही का? आंबेडकरी जनता मराठी नाहीये, पण ती आमच्यासोबत आली म्हणून ती अर्धवट. म्हणजे हा आंबेडकरी जनतेचा अपमान आहे. जेवढा अपमान काँग्रेस राष्ट्रवादीने रामदास आठवलेंचं सामान त्यांच्या घराबाहेर काढून केला, तेवढाच अपमान हा त्या शक्तीला, आम्ही ती शक्ती म्हणून स्वीकारतोय, त्यांच्या सोबत आम्ही एकमेकांच्या सोबत आलोत, आणि त्या शक्तीला म्हणजे त्या समाजाला तुम्ही अर्धवट म्हणतात. तो समाज मराठी नाहीये. म्हणजे ही जर का तुमची मराठीबद्दलची कल्पना असेल तर मराठी माणसांनी त्यांच्याकडनं अपेक्षा काय करायच्या? नाही, तुम्ही आता पेस्टचं उदाहरण दिलं आणि तुम्ही असा प्रश्न केला की मराठी माणसासाठी पेस्ट कंट्रोल केलेलं आहे. मराठी माणसासाठी दुसरा पक्ष म्हणजे जसं आपण मनसेविषयी बोलतो आहोत ते काय करतायत? मूळ मुद्दा कुठे आहे? म्हणजे तुमचं म्हणणं मराठी माणूस हा मनसेला का मतदान करणार नाही? की शिवसेनेतून फुटून बाहेर गेले म्हणून, की मराठीसाठी ते काही करत नाहीयेत म्हणून? आणि जर त्यांनी मराठीसाठी काही करत असते तर आज चित्र वेगळं असेल असं बोलात बोलाय का? मराठी माणसासाठी काय केलंय ते दाखवा. मी जसं करून दाखवलं म्हणून बोलतो शहरासाठी, तसं मराठी माणसासाठी मी काय केलं? ते म्हणतात एक संधी द्या करून दाखवण्याची. अरे हो, पण म्हणजे किती वेळा तुम्हाला संधी द्यायची? एवढं करून पुन्हा गुजरातमध्ये जाऊन तुम्हाला बघावं लागणार. मग स्वतःचं काय? स्वतःचं काहीच नाही ना, शेवटी दुसऱ्याचीच मुलं दाखवणार तुम्ही. स्वतःचं काय? तर आम्ही आमचं हे कामाचं पोर दाखवलेलं आहे ना. आम्ही आईबाप काय दाखवायची गरज लागत नाही तसं, पण पोर आमचं आहे हे आम्ही अभिमानानं सांगतोय की आमचं पोर आहे काम. पण शेजारची जाऊन कशाला बघायची? पण उद्धवजी, तुम्हाला वाटलं होतं ज्यावेळी राज ठाकरे मनसेतून बाहेर पडले त्यावेळी हे एवढं मोठं प्रकरण होईल, एवढं तुम्हाला उत्तरं द्यावे लागतील, किंवा तुमच्या अपेक्षेपेक्षा हे प्रकरण खूप वाढलंय असं तुम्हाला वाटतंय की हीच अपेक्षा होती? जर त्याचं नाव ठाकरे नसतं तर काय झालं असतं? बाळासाहेबांनी, म्हणजे मला मध्ये एका मुलाखतीत कोणी प्रश्न विचारला, मला माहित नाही तुम्ही विचारलं का कोणी विचारला होता, की तुमचा पक्ष रिजनल आहे. म्हटलं रिजनल असला तरी तो ओरिजिनल आहे. दुसऱ्या पक्षातून फुटून तोडून मोडून दुसऱ्या पक्षात बाळासाहेब मोठे झाले आणि मग शरद पवारांसारखे किंवा यांच्यासारखे बाहेर पडले आणि पक्ष स्थापन केला असं नाहीये. स्वतःचं अस्तित्व त्यांनी निर्माण केलेलं आहे. नाही, पण एवढ्या वर्षानंतर याच याच्यावर हाच जो मुद्दा तुम्ही म्हणालात की स्वतःचं अस्तित्व, आणि त्याच अस्तित्वामुळे मला कुठेतरी स्वतःचं अस्तित्व नवीन बनवायचं आहे, याच अस्तित्वासाठी हा पक्ष वेगळा निघालाय आणि मला मतं द्या असं जे अपील केलं जातं त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? स्वतःच्या अस्तित्वासाठी झालंय ना, लोकांच्या अस्तित्वाचं काय? शिवसेना प्रमुखांनी शिवसेना ही मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी निर्माण केली. त्याच्यानंतर जेव्हा हिंदुत्वाचा विषय आला तेव्हा सगळे हिंदू एक झाले पाहिजेत म्हणून हिंदुत्वाचं हे केलं. म्हणून मला आज अभिमान आहे की संपूर्ण जगात हिंदू हृदय सम्राट म्हणून ज्यांना मानलं जातं तो एकमेव मराठी माणूस आहे, याचा मला अभिमान आहे. नाही, लोकांना असं पण वाटतं की सुरुवातीपासून जसं आज राज ठाकरे म्हणतात की मला एक शाखा प्रमुखही नेमण्याचा अधिकार नव्हता, आणि तोच इमोशनल मुद्दा आहे. मी जर पक्षाबरोबर एवढं काही होतो, माझ्याकडे जर एवढाही अधिकार नव्हता, आणि असं असताना मला कुठेतरी साईडलाईन केलेलं होतं अजूनपर्यंत, आणि म्हणूनच मी वेगळा झालोय आणि मला लोकांसाठी खूप काय काय करायचंय असं ते दाखवलं जातं किंवा असं ते जे म्हणतात, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? आणि त्याच इमोशनल मुद्द्यावर कुठेतरी मराठी माणसाला वाटतं की बरोबर आहे, या माणसावर जर एवढे वर्ष अन्याय झाला असेल तर याच्या मागे का उभं राहू नये? पण त्याच्यावरनं आता 5 वर्ष झालेली आहेत. भारतीय विद्यार्थी सेना पूर्ण त्यांच्या अखत्यारीत होती. काय विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले, कधी ढवळाढवळ केली. शिवसेना प्रमुख 75 वाढदिवस होता तेव्हा 75 लाख झाडं लावणार होते. किती झाडं लावलीत? मायकेल जॅक्सन आणलात ना, नाचवलात ना, कोणासाठी? शिवउद्योग सेना काढायला दिलीत ना. गोरगरिबांकडनं पैसे घेतले नाही घेतले, किती गोरगरिबांना नोकऱ्या दिल्या मी अडवलं. त्याच्यानंतर कितीतरी आमदार, जयप्रकाश बाविस्कर आमदार होता, विद्यार्थी सेनेचाच होता.
राजन शिरोडकर त्यांचा तो पुण्याचा संपर्क प्रमुख होता, असे अतुल सरपोतदार होता, सगळ्यांना आम्ही ज्या ज्या संध्या द्यायचे ते दिलेले आहेत. पण यात म्हणजे अशी किती तुम्हाला आता नावं पटपट मला सुचायला लागली तर मी सांगेन तुम्हाला नावं, पण असं कुठेही गटबाजी नाहीये तुझी माझी. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक मानतो, माझा नाही, पण माझा शिवसैनिक हा असताच कामा नये. यात किती सत्य आहे की राज ठाकरे यांना कुठेतरी कोपऱ्यात ठेवलेलं होतं आणि त्यांना काहीच अधिकार नव्हतं. त्यांना सांगितलेलं फक्त इलेक्शनच्या वेळी तुम्ही बाहेर यायचं, तुम्ही प्रचार करायचा आणि नाहीतर गपगुमान बसायचं, असं जे राज ठाकरे म्हणतात, यात किती सत्य आहे? कारण हे तुम्हीच सांगू शकता. बाळासाहेब बोलतात ते खोटं आणि हा बोलतो ते खरं. त्यांनी तर बाळासाहेबांवर आरोप केलेला आहे. मग ते म्हणून मी म्हटलं नाही की अशा माणसाबद्दल मला बोलायचंच नाही की जो बाळासाहेबांना खोटं ठरवतो त्याच्याकडनं मी खऱ्याची काय अपेक्षा करू, त्याच्याबद्दल मला बोलायचंच नाहीये. मग काय उगाच अशा या फालतू याच्यामध्ये बोलण्यात काय अर्थ आहे? आणि या चर्चेतनं उद्या लोकांना काय मिळणार आहे? लोकांना विषय आहे की बाबा तुम्ही हे जे काही सगळं काम केलेलं आहे, पुढच्या 5 वर्षात काय काम करणार आहात, माझ्या ज्या काही समस्या तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहात तो केलेला आहात, आणखीन पुढच्या वर्षात मला काय देणार आहात. तुम्ही बरोबर म्हणाल की लोकांना काहीच मिळणार नाही आणि आम्ही चॅनल पण हेच दाखवतो, इमोशनल मुद्दे आहेत. पण शेवटी याच मुद्द्यावर कोणतरी भांडवल करून किंवा लोक जर मतं देणार असतील आणि लोकांना वाटणार असेल की या माणसावर जर अन्याय झालाय आणि आपण याच्या मागे उभं राहू, तर त्याचमुळे हे मुद्दे स्पष्ट करून घेण्यासाठीच आम्ही तुम्हाला विचारतो. नाही, प्रत्येक वेळेला सहानुभूतीचं राजकारण यशस्वी होत नाही हे खडकवासल्याच्या निवडणुकीतून दिसलेलं आहे. प्रत्येक वेळेला सहानुभूतीचं राजकारण यशस्वी होत नाही हे खडकवासल्याच्या निवडणुकीत दिसलेलं आहे. खडकवासल्यात त्यांच्याकडे त्यांचं दुर्दैवाने तो आमदार बिचारे ते नाही येत आज, पण त्यांच्याकडे उमेदवार नव्हता, अशी पक्षाची हालत. आज सुद्धा मी तुम्हाला दाखवलंय की उमेदवारी देताना पैसे घेतल्याचे आरोप त्यांचेच पार्टीचे नेते लोक करतात आणि कोणी पैसे घेतले त्यांची नावं पेपरमध्ये छापून आलेत, मी नाही केलेले. तर असं या सगळ्या पोकळ याच्यामध्ये शेवटी काय माहितीये ना की गॅसचा फुगा सुद्धा वरती जातो पण त्याच्यामध्ये गॅस असतो. पण गेल्या 2 दिवसात जे चित्र आलंय ते असं आलंय की राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचं भावनिक नातं खूप जवळचं आहे आणि तुम्ही फक्त अडथळा ठरताय असं या आरोप प्रत्यारोपातून पुढे आलंय. त्याच्यामुळे तुम्ही जे आता चांगलं मला काय विचारता, तुम्ही त्या दोघांशी बोला ना. बाळासाहेबांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे, सभेत कुठे बाळासाहेब नाही या दोघांमध्ये जवळ येण्यासाठी तुम्ही मध्ये सांगितलं जातं, त्यात किती सत्य? बाळासाहेबांची तब्येत मध्ये नव्हती बरी आणि ते जास्त कोणाला भेटत नव्हती. त्यावेळेला यांनी काय पसरवलं होतं, मी बाळासाहेबांना कोंडून ठेवले. तुम्हाला पण बोलले होते ना सगळ्यांना. म्हणजे मी काय शहाजहानचा पोरगा आहे की काय, मोगलांचा म्हणजे मुलगा आहे मी? मग एवढे आरोप मी या पातळीचे सहन करू? आणि आता सभेला बाळासाहेब येत आहेत, तुम्हाला सगळ्यांना मुलाखत देत आहेत, सगळ्यांशी भेटतायत, सगळ्यांना बोलतायत, कोण कुठे अडथळा? म्हणजे काहीतरी तुमच्याकडे मुद्दे राहिलेले नाहीयेत, तुमच्याकडे काय करून दाखवणार, तुमची आकलन शक्ती आणि कल्पना शक्ती कुठेतरी त्याला मर्यादा पडते आहे. आणि मग भावनिक काहीतरी प्रश्न निर्माण करायचं, लोकांना रडायला लावायचं आणि मग रडून मतं मिळवायची, ही अत्यंत घाणेरडी पद्धत आहे. मी पुन्हा सांगेन की मी आज सुद्धा बाळासाहेबांचे आशीर्वाद घेऊन चाललेलो आहे आणि मी करून दाखवले या विषयावरतीच मी मतं मागतोय. मला अशा फालतू विषयात अडकायचंच नाहीये. 18-45 म्हणजे 40,000 कोटीचा घोटाळा झाला, भ्रष्टाचार झाला, हे त्यांनी गणित काढलं होतं. तर याचं म्हणजे खरंच असं काही झालंय का? म्हणजे 65% रक्कम तिकडे पगार आणि ह्याच्यावर खर्च होते आणि 8,000 कोटी शिल्लक राहता आणि त्याच्यात शिवसेनेने भ्रष्टाचार केलाय असं ते म्हटलं. मग हे कुठून आलं? हे आलं कुठून? आणि हे जे मी तुम्हाला दाखवलं ते उगाच नाही दाखवलं, ते निरंक जे आहे ना, ते निरंकाचा अर्थ कळला नसेल कारण ते शासकीय मराठी म्हणजे शून्य, एक सुद्धा भ्रष्टाचाराचं प्रकरण नाहीये. मग ज्या गोष्टी शासनाला कळल्या नाहीत, प्रशासन कोणाचं असतं, आयुक्त कोणाचा असतो? काय आमच्याकडे धुणीबाणी करणारा आयुक्त होतो? आयुक्त शासनाचा असतो, सगळं प्रशासन हे शासनाचं असतं. आणि मग ते आम्हाला भ्रष्टाचार करायला काय मोकळंच कुराण देतील हे करायला? चरायला देतील की काय सगळं असं? म्हणजे काहीतरी बडबडायचं, शेंडा नाही बुडखा, काहीतरी बडबड करायची, काय जाहीरनाम्याचा पत्ता नाही, काही नाही, कसलाही इश्यू करायचा आणि ट्रेडमिलवर चालायचं. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा म्हटलं होतं की गेले 3 वर्ष महापालिकेत ताळेबंद झालेले नाहीये. मुख्यमंत्र्यांचं तर झाला ना, ताळेबंद सादर करून या वर्षीपर्यंत पूर्ण झाला आणि ताळेबंद नगरसेवक नाही सादर करत, प्रशासन करतं.
नाही पण शिवसेनेची सत्ता होती, शिवसेना भाजपची. शिवसेनेची त्यांनी सत्ता असली- प्रशासनावर होल्ड नाहीये का असं मत त्याच्यामध्ये? शिवसेनेची सत्ता होती, उद्या परत असणार आहे. शिवसेनेचा महापौर आहे तो उद्याही असणार आहे. पण आयुक्त आणि प्रशासन संपूर्ण अकाउंट सेक्शन जे आहे हे शासनाकडनं आलेलं असतं, शिवसेनेकडनं नाही. त्याच्यामुळे तो जो काय ताळेबंद आहे तो ताळेबंद सादर झालेला आहे आणि त्याच्यात कुठेही, म्हणून तरी गेल्या 5 वर्षाचा आहे ना, कुठेही काही भ्रष्टाचाराचा संबंध आलेला नाही. एक असाही आरोप शिवसेनेकडून झाला की सुबोध कुमारांना जे आयुक्तपदी बसवलं गेलं, तर राज्य सरकारने महापालिकेचा कारभार आपल्या हातात ठेवण्यासाठी त्यांना तिथे त्यांची नियुक्ती केली. मग तुम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं, मी काय देऊ वेगळं? काय असा का? नाही, एक काहीतरी स्वीकारा की सुबोध कुमारना त्याच्यासाठी जर का पाठवलं असेल तर त्यांना पाठवून 1 वर्ष झालं, भ्रष्टाचाराचं प्रकरण का निघालं नाही? म्हणजेच एवढं तुम्हाला पटतं ना की सुबोध कुमार काय माझे काय वर्गमित्र होते आणि त्यांना मी आणलेले आहे. सुबोध कुमार जर का तुम्हीच म्हणालात की असं पाठवलं गेलं असेल तर मग भ्रष्टाचाराच्या आरोपात किती तथ्य आहे? मुळामध्ये 40,000 कोटी 4वरती किती शून्य आहे ते लिहिता येतं का लेखी परीक्षेत? लेखी परीक्षेत लिहिलाय 40,000 कोटी आकडा? शिवसेना प्रमुखांसाठी 100 पावलं पुढे येण्याची तयारी दर्शवणारे राज ठाकरे तुमच्या आणि तुमच्या भोवती जे नादान आहे तसं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्यासाठी पुढे नाही, तुमच्या पक्षामध्ये जे तुमच्या भोवती आहे त्या नादानांसाठी मी एकही पाऊल पुढे टाकणार नाही. इतका राज ठाकरेंचा रोष तुमच्यावर का आहे? पण मला काय करायचं त्याच्याशी? मी माझ्या सैनिकांना घेऊन पुढे चाललेलो आहे. मी कशाकडे त्याच्याकडे बघू? मला काय गरज आहे? मी जर का माझ्या वडिलांशी प्रामाणिक आहे, माझ्या नेत्याशी प्रामाणिक आहे, माझ्या शिवसैनिकांसोबत प्रामाणिक आहे आणि माझ्या जनतेशी प्रामाणिक आहे, तर कोण काय बोलतंय मला काय करायचंय? उद्धवजी, दोघा भावांचं भांडण कुठे भांडण चाललंय? माझी कामं दाखवते तुम्हाला, तुम्ही भांडण उकरून काढताय. थोडासा इमोशनल प्रश्न. मासाहेब असत्या तर काय फरक पडला असता या सगळ्यात? आता या गोष्टीला काय अर्थ आहे का मला सांगा? या गोष्टीला काय अर्थ आहे का? ज्याला जे करायचं असतं ते तो करतातच आहेत ना लोक. म्हणजे जिकडे बाळासाहेबांना खोटं ठरवण्या इतपत त्यांची मजल गेलेली आहे तिकडे काय आणखीन काय विचार त्यांच्याकडे नाही करायचं? बाळासाहेबांना खोटं ठरवत आहेत ते. पण तुम्ही या सर्वांचं आकलन पण केलं असेल, कारण तुम्ही त्याच तुम्हाला काय वाटतं की हे सगळं जे घडतंय किंवा आता जे सुरू आहे हे आता राज ठाकरे जे करतायत हे नक्की कशासाठी करत असतील? तुमचा त्याच्याबद्दल पॉइंट ऑफ व्ह्यू काय? तुम्ही मला इकडे बोलवा आणि त्याच्यावरती प्रश्न विचारावे. ह्याच्यासाठी ते करत असतील कदाचित की जी 24 तासला 24 तास हेच प्रश्न विचारा. पण उद्धवजी, राज ठाकरेंबाबतीत तुमच्या नेमक्या भावना काय? तुम्ही त्यांचा द्वेष करता की तुमच्यामध्ये काही भावनिक मी कधी त्याचा तसा विचार करत नाही. मी माझ्या कामाला बांधिलंय. मी पुन्हा सांगतो, मी माझ्या वडिलांना बांधिलंय, मी माझ्या पक्षाला शिवसेनेला बांधिलंय, शिवसैनिकांना बांधिलंय, मी माझ्या जनतेला बांधिलंय. माझ्या डोक्यात सतत त्यांची सेवा कशी करायची, त्यांना न्याय कसा मिळवून द्यायचा आणि त्यांना अभिमानाने ते जनतेसमोर कसे जातील हा विचार माझ्या डोक्यात असतो. बाकी मी कोणाचाही विचार करत नाही. पण हा झाला पक्षाचा मुद्दा. नाही, माझा उद्धव ठाकरे म्हणून नातं म्हणून तुमचं नाही. राज ठाकरेंबाबतीत काय, म्हणजे ते तुमचे भाऊ आहेत पण आता तो भावनिक ओलावा राहिलेला नाही. या सर्व गेल्या मी माझ्या कामाला, माझ्या वडिलांना, त्यांना मी शिवसेना प्रमुखांना आनंद देण्यासाठी मी काम करतोय. शिवसेना प्रमुखांचा वाढदिवस झाला काल 23 जानेवारीला. मुलगा म्हणून मी त्यांना काय देऊ शकतो? काय आज ते त्या म्हणजे सगळ्याच्या पलीकडे. आणि आयुष्यभर ज्यांनी सदैव हे सगळं काही सोसलं, म्हणजे ज्यांना त्यांनी मोठं केलं त्यांनी सुद्धा त्यांच्या पाठीतच वार केले. जेवढे मोठे झाले, हे मोठे झालेले जेवढे उलटे फिरले तेवढी आज हिंमत नाही कोणाच्यात काँग्रेसवाल्यात किंवा राष्ट्रवादीवाल्यांमध्ये की अंगावर येण्याची. जेवढे बाळासाहेबांनी मोठं केले, रक्त आटून 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 यांना मोठं केलं आणि ते आज ते उलटे फिरले, तर त्यांना मी काय देऊ शकतो? तर समाधान. बस मला मुंबई महापालिका, ठाणे, नाशिक वगैरे ज्या महापालिका आहेत ना तिकडे मी शिवसेनेला विजयी करून शिवसेनेचा महापौर बसलाय हे बाळासाहेबांना सुख आनंद मी देणार. आपण आता जसं तुम्ही म्हणालात की बाकीचे जे नेते आहेत किंवा बरेचसे लोक जे शिवसेनेतून बाहेर पडले आणि ते का पडले याच्यावरच आपण जाणून घेऊया. इथे का ब्रेकची वेळ झाली आहे, या ब्रेक नंतर. मेहंदी लावायला चाललीये? शिके काही जरूर घाल. आहे की देऊ? आहे नवी गोदरेज नुपूर मेहंदी. साधारण मेहंदीच्या तुलनेत नुपूर मध्ये आहे 9 वनौषधींचं योग्य प्रमाण, जे केसांना कलर व कंडिशन करतं आणि देतं अनोखी शाईनही.
गोदरेज नुपुर मेहंदी मिक्स सही शाईन नवी. फोटोकॉपी मशीन चालते. एसी चालतोय. होय ना, मायक्रोटेक इन्व्हर्टर आहे तर सर्व चालेल निश्चितपणे. Once in a lifetime offer on the Polo and Vento at your nearest Volkswagen showroom. Volkswagen, das Auto. पोपटाला डॅन्ड्रफ. सर्वात मोठी बातमी येत आहे जयपूरहून. पोपटाला झाला आहे डॅन्ड्रफ. मी आहे पक्की. डॅन्ड्रफला पोपटाचं घर कुठे आहे? मला पोपट बघा डॅन्ड्रफ. त्या विलक्षण पोपटाच्या डोक्यावर असा डॅन्ड्रफ आला कुठून? चला विचारूया. पोपट. अरे बच्चो वर बघ. पोपडे आहेत पोपडे. झाला ना पोपट. सादर आहे बिर्ला व्हाईट वॉल केअर पुट्टी. भिंतींना ठेवते मजबूत, ओलाव्यापासून सुरक्षित, म्हणजेच पोपड्यांपासून सुट्टी. खाना तो कुत्ते भी खाते हैं, इंसान बनो, शराब पियो. चांदनी ओ मेरी चांदनी. काय चाललंय? तू हाताने डाग काढतेस म्हणून मी हिला हात लावले. त्याची गरज नाहीये. आजपासून आपल्याकडे सर्फ एक्सेल मॅटिक आहे. हिचा 2X फॉर्म्युला चिवट डाग मशीन मध्येच काढून टाकतो. नवीन गोदरेज एक्सपर्ट ऍडव्हान्स्ड, जो करतो हेअर कलरिंग सोप. ह्याचा क्रांतिकारी जेल फॉर्म्युला पावडरचं रूपांतर करतो जेल मध्ये. हा कलरचं गळणं व टपकणं थांबवतो. हे पहा, या शिंतोडे न उडवता. आणि ह्याचे ट्रिपल कंडिशनर्स केसांना बनवतात सुपर सॉफ्ट. गोदरेज एक्सपर्ट ऍडव्हान्स्ड हेअर कलर 3 आकर्षक शेड्स मध्ये. आता आणखी मजेदार कूलिंग क्रिस्टल्स असलेला नवीन हॉल्स, थंड श्वासांचा ब्लास्ट. मानवी मनाचा वेगळाच असतो खेळ. ते तुम्हाला पकडून जखडून ठेवतं जोपर्यंत तुम्ही त्याच्या आरपार पाहत नाही, त्यातून बाहेर पडत नाही. जोपर्यंत तुम्हाला अधिक काही मिळवायचं नसतं तोपर्यंत तुम्हाला ते मागे मागे खेचतच राहतं. अमित एंटरप्राइजेस हाऊसिंग लिमिटेड, बिल्ट फॉर मोर. It's impossible to keep children away from Kidsey, India's favorite preschool. रिलायन्स लाईफ इन्शुरन्स मधील छोटी छोटी गुंतवणूक तुमच्या लॉंग टर्मच्या मोठ्या आवश्यकता लक्षात घेते आणि सोबत मिळते तुमच्या कुटुंबाला संपूर्ण सुरक्षा. म्हणजे झाला ना डबल फायदा. SMS करा सेव्हिंग्स 55454 वर. रिलायन्स. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकच्या आधी जो मुद्दा उपस्थित झालेला की बरेचसे नेते जे शिवसेनेला सोडून गेले, तर तुम्ही त्यांच्याबद्दल काय म्हणाल की शेवटी सोडून जाण्याचं कारण काय? कारण प्रत्येकाकडे एक कारण असतं आणि शिवसेना एवढा मोठा पक्ष असताना ते जर बाहेर गेले तर त्याची कारण खरंच लोकांना पण ऐकायची असतील. बरं ठीक आहे. जे बाहेर गेलेत ते नेते आज काय करतायत? कुठे कुठे ते नेते तुम्ही विचार करा ना. आणि मग त्याच्यासाठी तर ते गेले बाहेर. हा हे सरळ उत्तर आहे. म्हणजे ज्या कारणासाठी त्यांना असं वाटलं की आता शिवसेनेत मिळणार नाही, शिवसैनिक जो आहे ना, किंवा सारे शिवसेनेचे आता जे नेते आहेत, दत्ताजी नलावडे आहेत, लीलाजी डाके आहेत, सुधीर भाऊ आहेत, मनोज जोशी आहेत, सुभाष देसाई आहेत, कीर्तीकर आहेत, कितीतरी दिवाकर रावते आहेत, रामदास कदम आहेत,
हे जे काही सगळे नेते आहेत, आता संजय राऊत तिकडे बसलेले आहेत, तर हे जे काही सगळे नेते आहेत, खास करून पहिल्या पिढीतले जे नेते आहेत ते शिवसैनिक म्हणून त्यांची कामाला सुरुवात झाली. त्यांच्या मनात ही अशी काहीतरी स्वप्न किंवा अशी धुमारे फुटले नव्हते महत्वाकांक्षेला, की मला कोणालाही माहिती नव्हतं ते मंत्री होतील, आमदार होतील, काय होतील, पण ते घडत गेलं आणि किंबहुना ते घडवत गेले. मग त्याच्यानंतर काही लोकांना अपेक्षेपेक्षा जास्त धुमारे फुटले महत्वाकांक्षेला आणि मग त्यांना असं वाटलं की आता शिवसेनेत राहून हे शक्य होणार नाही असं त्यांना वाटलं. त्यांना दुसरीकडे मग काहीतरी लालूच मिळाल्यानंतर गेले तिकडे. तुम्ही असं थोडासा वेगळा मुद्दा आहे. रमेश किणी प्रकरणी आपण आरोप केला होता की बाळासाहेब नसते तर राज ठाकरे आता खडी फोडत राहिले असते. नेमकं हे प्रकरण काय, यात नेमकं काय दडलंय हे आम्हाला जरा स्पष्ट करा. हे तुम्ही त्याला आणि छगन भुजबळला विचारा, मी काय करू, माझा नाही संबंध काही. परवा भुजबळांनीच तसं जाहीर भाषणात सांगितलं. म्हणून हे भुजबळानेच अधिक स्पष्ट करावं. आरोप करणाऱ्यांनी आणि ज्याच्यावरती आरोप आहे त्यांनीच बोलावं, मी नाही मध्ये पडत. पुन्हा त्याच्यात मला खलनायक नाही व्हायचंय, ते ज्याचं त्याने निस्तरावं, मी नाही मध्ये पडत. पण तुम्ही स्टेटमेंट काढलं होतं एकदा अशा पद्धतीचं किनी प्रकरणी बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा. त्यावेळी आता जसं तुम्ही त्याला नायक केलंय, कारण शिवसेना त्याला नायक केल्यामुळे थोडीशी डिस्टर्ब होते, तसं त्यावेळेला खलनायक केला गेला होता. पण छगन भुजबळांनी त्याला पुन्हा आता नवीन उजाळा दिलेला आहे, तर ते भुजबळांनी त्यांनी पाहून घ्यावं. मी कशाला मध्ये पडू, आता नाही मी मध्ये पडणार. तुम्हाला माहिती नाही म्हणून तुम्ही मध्ये मला नाही बाबा, तुम्हाला पडायचंच नाहीये मध्ये. मला माहिती नाहीये, मला माहिती नाही आणि मला पडायचं नाही. छगन भुजबळांनी हे प्रकरण बाहेर काढल्यानंतर शिवसेना प्रमुख कुठेतरी राज ठाकरेंच्या पाठी उभे राहिल्याचं दिसतंय. कारण छगन भुजबळांचा हा जो उल्लेख झाला त्याच्यानंतर शिवसेना प्रमुखांनी तेलगी प्रकरणाचा उल्लेख केला. त्याच्यामध्ये एवढ्या पुरतच ते मर्यादित आहे की भुजबळ जे म्हणाले की तेव्हाच्या सेना भाजप सरकारने त्याला वाचवलं, ते पाठीशी घातलं, ह्या पाठीशी घालण्यापुरताच तो संबंध आहे, बाकी नाही. बाकी भुजबळ मोकळे आहेत आणि ते त्यांचं ते बघून घ्यावं त्यांनी. आम्ही नाही मध्ये काय मध्ये पडणार. तेव्हा पण तुम्ही पण शिवसेनेत प्रकर्षाने काम करत होतात आणि असं असताना तुम्हाला हे प्रकरण माहिती आहे, माहित नाही असं होऊ शकत नाही. काय झालं त्याच्यामध्ये मला काय माहिती नाही. प्रकरण माहिती जनतेला माहिती आहे, कारण पेपरमध्ये आलेलं आहे. त्यात शिवसेनेने कुठेतरी राज ठाकरेंना पाठीशी घातलेलं का आणि शिवसेनेमुळे राज ठाकरे होते का? मला या विषयावरती काही बोलायचं नाहीये. ते भुजबळ आणि त्यांनी बघून घ्यावं. समजा त्यावेळेला आम्ही पाठीशी घातलं होतं ना, तर आता त्यांनी तर आम्हाला पाठीला पाठ लावली किंवा काय पाठीत वार केलाय म्हणा. आता तुम्ही आणि तुमचं तुम्ही बघून घ्या. जर खरं असेल तर येईल बाहेर, खोटं असेल तर खोटं साबित होईल. स्पष्ट आहे, आम्हाला त्याच्यामध्ये काहीच करायचं नाहीये. पण त्या प्रकरणाने शिवसेनेला नुकसान झालं होतं. त्यावेळेला तर झालंच होतं ना, तेव्हा तर झालंच होतं. म्हणजे यांचे सगळे आता ते करायला काय मी सांगितलं होतं काय, जर झालं असेल प्रकरण तर का मी अडवलं होतं किंवा मला विचारून केलं होतं जर झालं असेल तर? निर्दोष सुटले होते ना त्या. हो मग तेच ना, म्हणजे त्याच्यात मी कुठे होतो का? नाही, पण आता जसं तुम्ही म्हणालात की शिवसेनेला नुकसान झालं, त्याचा त्रास तुम्हाला पण झाला असेल जसं तुम्ही म्हणतात. पण मग त्या त्रासासाठी तुम्ही राज ठाकरे यांच्याशी काय बोलला होतात की अशा प्रकारची प्रकरणं किती त्रासदायक ठरू शकतात आणि सत्य काय आहे ते तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जर सांगत नसाल. नाही, उगाच काहीतरी सत्य जर का असतं ना तर हे प्रकरण फार गंभीर आहे, ते लपवून ठेवण्यात काही हे नाही. जर सत्य माहिती असते तर मी बोललो असतो. आणि म्हणून मला आता असं म्हणायचं की जर का जुनी काढायचीच असतील तर म्हणून बाळासाहेब म्हणत की मग सगळ्यांचीच काढा. आणि फक्त मुद्दा एवढ्या पुरताच मर्यादित आहे की आम्ही त्याला पाठीशी घातलं होतं, एवढ्या पुरताच तो मर्यादित आहे. तो जो आरोप आहे त्याला ते उत्तर आहे. पण कुठेतरी या संपूर्ण प्रकरणात राज ठाकरे राजकारणात कुठेतरी मागे पडले असंही चर्चा होती किंवा असंही म्हटलं जात होतं की शिवसेनेतूनच काहीतरी राज ठाकरेंना डॅमेज करण्यासाठी या प्रकरणाचा वापर केला जातोय. मला याचा अर्थ नाही कळत. जे प्रकरण शिवसेनेला डॅमेज करू शकतं ते त्याला डॅमेज करण्यासाठी शिवसेना कशी वापरू शकते? आणि मग पुन्हा भुजबळ म्हणजे काय बोल आहे का तुमच्या की भुजबळ म्हणतात शिवसेनेने त्याला पाठीशी घातलं, पुन्हा म्हणतात शिवसेनेने ते प्रकरण काढलं, म्हणजे काय नक्की काहीतरी एक बोला. नाही, पण ज्या पद्धतीने राज ठाकरे यांचं जे नेतृत्व त्यावेळेस उदयास दुसरे कोण नेते नाही का हो जन्माला आले की अख्खी निवडणूक त्याच्यावरतीच चालणारी? काय शिवसेना आहे आणि शिवसेनेला त्याची गरज नाहीये. दुसरे अनेक लोक आहेत, पृथ्वीराज चव्हाण आहेत, तेच बोलतात आमच्यावर, शरद पवार आहेत ते बोलतात आमच्यावरती. हा कोण एवढा लागून गेला? आणि केलेली कामं माझी बोलतायत, मला आणखीन कशाला बोलायला पाहिजे? उद्धवजी, तुमचा एक नवा मित्रपक्ष आला, त्याच्यावरती बोला. त्याच्याबद्दलच विचारतो. नवा मित्रपक्षाबद्दल काय अर्धवट म्हणून अपमान केलेला आहे. त्याचबरोबर तुमचा जुना मित्रपक्ष जरा मनसेच्या जास्त जवळ चालला हे दिसतंय. नाही, अजिबात नाही.
दोन्ही पितृपक्षांबद्दल काय सांगाल? अगदी असा फायदा सोबत होईल आणि आहेत, काय? अगदी सोबत आहेत आमच्या. दुर्दैवाने आमची नाशिकमध्ये युती झालेली नाहीये, पण तरी आम्ही एकमेकाचे वाभाडे काढलेले नाहीत. जसं आज काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये चाललेले आहे, आता अजित पवार जे बोलले आहेत ते टिल्लू बिल्लू काहीतरी बोललेले आहेत ते तसं आमचं नाहीये की बाजूबाजूला बसायचं आणि सुरेमारी करायची, हे नाही धंदे आमच्यात. म्हणजे नाशिकमध्ये दुर्दैवाने आमची युती झालेली नसली भाजपा सोबत, तर तिकडे आरपीआय आमच्या सोबत आहे आणि इतरत्र सगळीकडे आमची युती चांगली आहे. युती नसली झाली तिकडे तरी सुद्धा आम्ही एकमेकाचे वाभाडे काढलेले नाहीत. उद्धवजी, शिवसेनेमुळे भाजपची फरफट होते आणि भाजपा नाहीसा होतोय असाही आरोप होते, त्यामुळे असं कोणी आरोप करत नाही. मला कळत नाही तुम्हाला कोण सांगतो. उद्धवजी यावेळी मोदी आले नाहीत प्रचाराला, तर गेल्या वेळेला तरी कुठे आले होते? मुंबईत जनरली प्रचाराला येतात. नाही येत, कुठे येतात? अशा किती निवडणूक आहेत ज्याला मोदी प्रचाराला आलेत? आणि भाजप नेते म्हणाले होते की मोदींना आम्ही प्रचारासाठी आणू. असं नाहीये, पण मोदी काय प्रचाराला आलेच पाहिजे असं नाही. पण याचा अर्थ मोदी आमच्या सोबत नाहीत असं नाहीये. मोदी आमच्या आपण मुख्यमंत्र्यांबद्दल बोललेला, तर मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचं महापालिका निवडणुकीनंतर अस्तित्व राहणार नाही असं म्हटलं होतं. आणि नगरपालिका निवडणुकीचे आपण निकाल बघितले तर काँग्रेस राष्ट्रवादीला मिळालेल्या जागा. मुख्यमंत्री कोण आहेत? मुख्यमंत्री कोण आहेत? म्हणजे भविष्यवेता वगैरे? नाही मग काय नाव काय त्यांचं? बरोबर आहे, त्यांना पृथ्वीराज चव्हाण म्हणून काय ओळख आहे का? मुख्यमंत्री पद गेल्यानंतर त्यांना भाजीवाला तरी ओळखेल का? अशोक चव्हाण, हेच अशोक चव्हाण, त्यावेळेला तो जो ती घटना घडली होती माय नेहमीच खानच्या वेळेला, काय मोठ्या जोरात अंगावर आले ते खानासारखे. आता स्वतःचं नाव सांगायला त्यांना लाज वाटते आणि तेव्हा माय नेहमीच खान सांगत होते. आता अशोक चव्हाण बोलायला लाज वाटते कारण त्या आदर्शाचा घोटाळा करून ठेवला. तसंच मुख्यमंत्री पद ही एवढीच यांची ओळख आहे म्हणून लोक ऐकतात. नाहीतर पृथ्वीराज चव्हाण म्हणून जर बोलायला गेले तर कोणीच विचारणार नाही त्यांना. त्याच्यामुळे आधी त्यांनी स्वतःचं अस्तित्व काय आहे, कोणामुळे आहे तो विचार करावा आणि मग आमच्या अस्तित्वावर. नगरपालिका निवडणुकीचे आपण निकाल बघितले तर काँग्रेस राष्ट्रवादीला मिळालेल्या जागा आणि शिवसेना भाजप युतीला मिळालेल्या जागा बराच फरक आहे ना. पण त्याच्या आधी खडकवासल्याची जी निवडणूक झाली सर्व काही त्यांनी पणाला लावलं होतं सहानुभूती सकट. पण एक जागा सोडली तरी पूर्ण राज्याच्या नगरपालिका असेल 169 नगरपालिकांमधला. परत आता जी काय सगळी मांडणी झालेली आहे त्याच्यानंतर उद्या काय होतं ते बघा ना. झोपडपट्टी हा जो महत्वाचा विषय आहे मुंबई महानगरपालिकेला बघता, ही झोपडपट्टीमुळे ज्या पद्धतीने लोकांना त्रास होतोय, सर्वसाधारण करदात्यांना त्रास होतोय, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? कारण आज बरंच काही त्याच्याबद्दल प्रत्येक पार्टी म्हणते की आम्हाला असं करायचंय, आम्हाला तसं करायचंय. पण प्रत्येक पार्टी बोलताना आज काही जणांनी आपला काहीतरी एक पचपचनामा जाहीर केलेला आहे, पचकनामा, म्हणजे याच्यात काही दमच नाही. त्याच्यात सुद्धा म्हटलं की राज्य सरकारच्या सहकार्याने आम्ही करू. म्हणजे एकट्या महापालिकेच्या हातात हा विषय नाही आहे, हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीतला मोठा आहे. कारण एक लक्षात घ्या की मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत जेवढी जमीन आहे किंबहुना महानगर आहे त्याच्यात अनेक संस्थांच्या वेगवेगळ्या जमिनी आहेत. म्हणजे महापालिकेची आहे, कलेक्टरची आहे, रेल्वेची आहे, एअरपोर्ट ऑथॉरिटी आहे आणि तिथे तिथे वाढलेल्या ज्या काही झोपडपट्ट्या आहेत हे पाप आमचं नाही. त्याच्यासाठी गेल्या अधिवेशनात आर पाटील म्हणाले होते की आम्ही तुम्हाला दळ देऊ, पण काय दिलेलं नाहीये. पण तुम्हाला वाटतं का की जर राज्य सरकारला पाहिजे असेल तरच हे दूर होऊ शकतं, असा तर दुसरा अर्थ काय आहे का? जसं बाळासाहेबांनी भाषण केलं त्यात ते म्हणाले पोलीसच देत नाही, हो ना, किंवा अशा पद्धतीचं महापालिकेच्या जागांवरती असलेल्या झोपडपट्ट्या हा भाग वेगळा आणि त्याच्यात सुद्धा मराठी माणसं राहतात आणि वर्षानुवर्ष राहतात. त्याच्यासाठी आम्ही जेव्हा सत्तेत होतो तेव्हा त्यांच्यासाठी सुद्धा चांगली घरकुल योजना आणली होती. नंतर म्हणजे गिरणी कामगारांसुद्धा आम्ही घरं देत होतो. पण सरकार गेल्यानंतर जी काय धोरणं बदलली मग जो काय विचका झाला तो विचका आताच्या या चित्राला कारणीभूत आहे. म्हणजे स्पष्ट असं म्हणता येईल का की महानगरपालिकेच्या अखत्यारीतल्या जागांवर ज्या झोपड्या झालेल्या आहेत त्या काढण्यासाठीही राज्य सरकारचीच मदत घ्यायला लागते, त्याशिवाय तर होऊ शकत नाही. बरोबर, पण या किती पूर्वीच्या आहेत? 95च्या आधीच्या आहेत का हे पण बघा ना तुम्ही. आणि काँग्रेस सरकार जे सांगते त्या सरकारचाच एक तो हे आहे, आदेश आहे की 95 पर्यंतच्याच झोपडपट्ट्यांना सुविधा द्या, हे त्यांचंच म्हणणं आहे. मग आज जो काय वारेमाप FSI वाढून दिला जातोय, मूळ चाळीतली जी लोक आहेत, गिरणी कामगार असतील, मध्यमवर्गीय आहेत किंवा झोपडीत राहणारे सुद्धा वर्षानुवर्ष राहणारे मराठी बांधव आहेत, त्यांना तुम्ही घरकुल देत नाही. कोळीवाडे तसेच पडलेत. कोळीवाडे जर का विकास करायचा म्हटला तर कोळीवाड्याला तुम्ही CRZ वगैरे बंधन आणता. आणि ह्या सगळे जे टॉवर्स उभे राहत आहेत हे टॉवर बांधले जात असताना सुद्धा मुंबईचं पाणी वापरलं जातंय, बांधकामाला सुद्धा आपलं प्यायचं पाणी वापरलं जाते. हे टॉवर उभे राहिल्यानंतर ह्यांना पाणी देण्याची जबाबदारी महापालिका, सांडपाणी देण्याची जबाबदारी महापालिका आणि FSI देण्याचं मलिदा खायचं काम सरकार. उद्धवजी आपली वेळ संपत आलेली आहे. मी शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. सुरूच आहे. हा, तुमची वेळ झालेली आहे.
अनेक उमेदवार आम्हाला सांगत असतात की हे जे शेवटचे 2-3 दिवस आहेत हे प्रचंड टेन्शनचे दिवस आहेत, झोप लागत नाही, ऍसिडिटीचा त्रास प्रचंड होतो. तुमच्या डोळ्यात तुमचे डोळे एकदम फ्रेश दिसत आहेत, तुमच्या स्किनवर सुद्धा कुठला स्ट्रेस आलेला दिसत नाहीये. कारण मी प्रामाणिक आहे. मला मी कोणतेही पाप केलेलं नाही, मी खलनायक नाही. मी अत्यंत प्रामाणिकपणाने माझ्या वडिलांना आनंद देण्यासाठी झटतो आहे, माझ्या शिवसैनिकांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळवून देण्यासाठी मी झटतोय. त्याच्यामुळे मी खाली मान घालून जगणारा माणूस नाही. तुम्हाला टेन्शन नाही, तुम्हाला रोज शांत झोप लागते. बिलकुल बिलकुल. ठीक. तर एकूणच हे होते उद्धव ठाकरे. संपूर्ण प्रचाराच्या तोफा तर आता थंडवलेल्या आहेतच आणि त्यानंतर आत्ताचे मधले 2 दिवस आहेत, आजचा दिवस आहे, निवडणुका आहेत आणि त्यानंतरचा निकालाचा दिवस, हे 3 दिवस सुद्धा प्रचंड तणावाचे, धावपळीचे जाणार आहेत. मात्र हे अत्यंत निर्णायक दिवस आहेत. त्यामुळे पुढच्या 2 दिवसांमध्ये किंबहुना 48 ते 60 तासांमध्ये काय चित्र होतं 10 महानगरपालिकांमधलं हे आपल्याला दिसणार आहे. त्यावेळी त्या नेत्यांशी आपण असा संवाद साधणार आहोत आणि बघूया, घोडा मैदान फार आता दूर राहिलेलं नाहीये. त्यामुळे काय होतं हे कळायला आता केवळ काही दिवसांचा अवधी उरलेला आहे. उद्धवजी, आज तुम्ही आलात आणि आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्यात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या विशेष कार्यक्रमामध्ये मी इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास.